आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा आता शिवतीर्थावर दाखल झालेला आहे। राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाचा बाप्पा विराजमान झालेला आहे आणि त्यानिमित्ताने राज ठाकरे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना या उत्सवासाठी फोन करण्यात आला होता, निमंत्रण देण्यात आलं होतं आणि आपण आता पाहतोय उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आता एकत्र आल्यानंतर आता कौटुंबिक कार्यक्रमाला सुद्धा एकत्रित पाहायला मिळतात। याआधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर आले होते। त्यानंतर आता आपण ही दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। लोकशाही मराठीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसांचा बाप्पा विराजमान झालेला आहे आणि आताची आपण ही ताजी दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेत। 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते। त्यानंतर आता आज या ठिकाणी गणेश चतुर्थीला बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। आताची आपण दृश्य आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। स्वप्नील, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेत। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत। गणेश चतुर्थी सुरुवात झालेली आहे। गणरायाचं आगमन राज ठाकरे यांच्या घरी झालेलं आहे आणि एकूणच प्रदीर्घ काळानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आज शिवतीर्थ या निवासस्थानी भेटत आहेत। काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी जर पाहिल्या तर मराठीच्या मुद्द्यांवरती 20 वर्षानंतर, खरं तर 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता। त्यावेळी राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीवरती गेल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आता थेट उद्धव ठाकरे मातोश्रीवरून शिवतीर्थ या निवासस्थानी कधी येणार अशी चर्चा सुरू होती। मात्र आता गणरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उद्धव ठाकरे कुटुंबासह सोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत आणि रश्मी ठाकरे सुद्धा आहेत। त्यामुळे या मंगल प्रसंगी ठाकरे बंधूंची भेट होत आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर कृष्णकुंज नंतर शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर या ठिकाणी येत आहेत। कुठेतरी ठाकरे बंधूंमधली जी दूरी होती ती कमी झालेली आहे। त्यांच्यातल्या जे मनभेद होते ते सुद्धा दूर झालेले आहेत आणि ठाकरे बंधूंमध्ये एक मनोमिलनाची चर्चा सुरू झाली होती। तर थेट शिवतीर्थपर्यंत दाखल झालेली आहे। त्यामुळे आजच्या या भेटीमध्ये बाप्पाचं दर्शन हे होईलच, मात्र नव्या निवासस्थानी शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे प्रथमच येत आहेत। त्यामुळे या निवासस्थानाची सुद्धा सफर राज ठाकरे यांच्या करून घडवण्यात येईल। मात्र यामध्ये काही कौटुंबिक सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। एकूणच या ठिकाणी राज ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब हे शिवतीर्थ निवासस्थानी आहे। सोबतच आदित्य ठाकरे, आता रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नीलम जी, स्वप्नील, आता या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखीन कोणी नेते मंडळी या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी येणार आहेत का? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच ठाकरे गटातील काही नेते पदाधिकारी सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी दिवसभर बाप्पाच्या दर्शनासाठी येतील। आता या ठिकाणी स्थानिक आमदार महेश सावंत सुद्धा सोबत उद्धव ठाकरे यांच्या आहेत। त्याचप्रमाणे संजय राऊत सुद्धा आज दिवसभरामध्ये राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आणखी काही पदाधिकारी आणि जवळचे जे नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं दर्शन घेतील आणि राज ठाकरे यांची सुद्धा भेट होईल। मात्र या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती काय प्रतिक्रिया या नेत्यांकडून उमटते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण सर्व कार्यकर्ते, मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, महाराष्ट्रातील ठाकरे प्रेमी असतील, यांच्यामध्ये हे बंधू एकत्र कधी येणार चर्चा होती। एकत्र आल्यानंतर एकूणच राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे जाणार अशी चर्चा गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू होती। मात्र आता ते कुठेतरी एक पूर्ण चर्चा वर्तुळ जे आहे चर्चेचं हे पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। आजच्या या भेटीमध्ये खरं तर कौटुंबिक चर्चा होईल असं एकंदरीत सांगितलं जात आहे। राजकीय चर्चा या भेटीत होणार नाही, कारण गणरायाचं आगमन झालेलं आहे। या मंगल प्रसंगी दर्शनासाठी या ठिकाणी ठाकरे कुटुंब आलेलं आहे। त्यामुळे एक वेगळा एक आनंद उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती या शिवतीर्थ निवासस्थानी आल्यावरती आतमध्ये जाताना पाहायला मिळत होता। त्यामुळे ज्याप्रमाणे एक राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवरती गेले होते तेव्हा ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती आनंद आपण पाहिला, तो आनंद द्विगुणित झाला अशी सुद्धा प्रतिक्रिया ही उद्धव ठाकरे यांनी दिली होती। मात्र या भेटीमध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा कुठेतरी आनंद द्विगुणित झालेला आहे। सकाळपासूनच जर बघितलं तर शिवतीर्थ या निवासस्थानी रेलचेल सुरू होती। एकूणच ठाकरे कुटुंब येणार असल्यामुळे सर्व या ठिकाणी तयारी सुद्धा करण्यात आली होती। आता ठाकरे कुटुंब, उद्धव ठाकरे यांचं कुटुंब या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यामुळे
नंतर एक प्रतिक्रिया नक्की काय आहे ते दोन्ही बंधूंची हे पाहणं महत्वाचं आहे. थोड्याच वेळामध्ये जे काही आतमधले क्षण जे आहेत ते कॅमेरामध्ये कैद केलेले असतील ते सुद्धा माध्यमांसमोर येतील. नीलम जी स्वप्नील, आपण या आधी पाहिलं होतं उद्धव ठाकरे यांचा ज्यावेळेस वाढदिवस होता त्यावेळेस राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी संजय राऊत स्वतः उद्धव ठाकरे हे सुद्धा या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मात्र आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी कोण उपस्थित होतं त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, या ठिकाणी राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या दरवाजामध्ये उभे होते. या ठिकाणी शिवतीर्थ निवासस्थानामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा खरं तर रश्मी ठाकरे सुद्धा सोबत होते आणि राज ठाकरे यांचं संपूर्ण परिवार हे उद्धव ठाकरे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी उभे होतं. खरं तर या ठिकाणी मंगल प्रसंगी हे भेट होत आहे, त्यामुळे एक आनंद दोन्ही बंधूंच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत होता. मात्र या ठिकाणी जे संजय राऊत जसं वेलकमिंग करण्यात आलं होतं, कारण उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यावेळेला एक मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यावेळेस संजय राऊत सुद्धा होते. मात्र आता या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत हे दिसले नाहीयेत. मात्र राज ठाकरे यांच्या घरी काही सिने कलाकार सुद्धा उपस्थित आहेत. सोबतच या ठिकाणी मनसेचे सुद्धा पदाधिकारी आणि नेते सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे ही एक भेट खरं तर कौटुंबिक आहे, त्याचप्रमाणे एक नेत्यांमध्ये सुद्धा एक नवी भेट या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नील, या व्यतिरिक्त आता इतर कोणत्या पक्षातील अर्थात भाजप असतील, शिवसेना असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सुद्धा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येत असतात, भेट घेत असतात. आता बाप्पाच्या निमित्ताने बाप्पाच्या दर्शनासाठी ते येणार आहेत का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बड्या नेत्यांची सुद्धा ये जा ही गणेशोत्सवादरम्यान होत असते. 1.5 दिवसाचा बाप्पा हा खरं तर विराजमान राज ठाकरे यांच्या घरी झालेला आहे. आज दिवसभरामध्ये ज्या ज्या नेत्यांना शक्य होईल ते त्यांच्या वेळेनुसार राज ठाकरे यांच्या या निवासस्थानी येत असतात. आजपर्यंत जर बघितलं तर अनेक नेते राज ठाकरे यांच्या भेटीला आणि गणरायाच्या दर्शनाला या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आज सकाळपासून या ठिकाणी अद्याप तरी कोणत्याही पक्षाचे नेते हे आलेले नाहीयेत. मात्र दुपारनंतर या ठिकाणी येण्यास सुरुवात होईल, कारण सर्वांच्याच घरी सकाळच्या वेळी गणरायाचे आगमन झालेलं आहे, बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे दुपारनंतर सर्व नेते जे आहेत ते दर्शनासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सुद्धा संध्याकाळच्या वेळेस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी येणार असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे स्थानिक जे नेते आहेत या दादर भागातील किंवा माहीम बांद्रा भागामधले, मुंबईमधले विशेषतः या ठिकाणी ते नेते सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी आमदार असतील हे नक्कीच राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येत असतात. त्यांचे स्नेह संबंध हे चांगले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी आज दिवसभरामध्ये उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं गेलं फोन करून राज ठाकरे यांच्याकडून, त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी आणखीन कोणाकोणाला फोन केले होते निमंत्रणासाठी? नक्कीच नीलम, या ठिकाणी सर्वच सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सर्वांनाच राज ठाकरे यांनी गणरायाचं आगमन झाल्यानंतर किंवा आगमनापूर्वी जे आहे ते निमंत्रण दिलेलं आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार असतील, मंत्री असतील यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे एकूणच राज ठाकरे यांच्या परिचयातील आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या परिचयातील सर्वांनाच या मंगल प्रसंगी गणरायाच्या दर्शनासाठी येण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्की कोणकोणते नेते हे दर्शनासाठी हजर राहतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. जी नक्की स्वप्नील, आपण सकाळपासूनच पाहतोय शिवतीर्थाबाहेर एक रेलसेल या ठिकाणी सुरू आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, कारण राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झाल्यानंतर बडे बडे नेते, मंत्री सुद्धा या ठिकाणी येत असतात. सोबतच दादर माहीम हा भाग सुद्धा सुरक्षा यंत्रणेने तैनात करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेल्या आहेत. सेन्सिटिव्ह गोष्ट ही घडू नये अशा प्रकारे कोणत्याही अनावधानाने ताण निर्माण होऊ नये याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. आणि उद्धव ठाकरे खास करून या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीला येणार असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. आणि एकूणच गणेशोत्सव दरम्यान सुद्धा मुंबईच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात फौजफाट हा पोलिसांनी उतरवलेला आहे. त्यामुळे कोणत्याही हेतूने किंवा कोणत्याही दृष्टीने या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये या प्रकारची काळजी जी आहे ती पोलिसांकडून घेण्यात येते. जी स्वप्नील, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण पाहतो या ठिकाणी उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाचा बाप्पा विराजमान झालेला आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. आणि आता उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर या घरी या ठिकाणी दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य. उद्धव ठाकरे यांचा ताफा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल झालेला आहे. सहकुटुंब या ठिकाणी राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी
दाखल झालेले आहेत. याआधी आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आता उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी आता बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. लोकशाही मराठीवर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेत. आपले प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत जोडलेच आहेत. स्वप्नील, आपण पाहतोय आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. फुलांची अशी आकर्षक या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात एकंदरीतच काय माहिती आहे? नक्कीच या ठिकाणी शिवतीर्थ या ठिकाणी फुलांच्या आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. बाप्पाचं विराजमान झालेलं जे आपण बघतोय गाभारा तो सुद्धा फुलांच्या आरासने सजवण्यात आलेला आहे. इको फ्रेंडली बाप्पा हा राज ठाकरे यांच्याकडून दरवर्षी साजरा केला जातो. याप्रमाणे कोणतेही नैसर्गिक हानिकारक वस्तूंचा वापर किंवा गोष्टींचा वापर जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून नाहीये. आपण पाहतोय महापालिका निवडणुका आता येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आता एकत्रित अनेक कार्यक्रमांमध्ये आता पाहायला मिळत आहेत. आता काय वाटतं की या आता निवडणुकीसाठी या भेटीच्या निमित्तानं युतीचा श्री गणेशा होणार आहे का? नक्कीच या भेटीच्या निमित्ताने युतीचा श्री गणेशा होणारच आहे. यापूर्वी सुद्धा बघितलं आपण मराठीच्या मुद्द्यांवरती खरं तर ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले. 2 दशकानंतर ही भेट झाली होती आणि यानंतर मराठीचा मुद्दा हा ठाकरे बंधूंनी लावून धरलेला, त्याच्यामध्ये त्यांना विजय मिळाला. मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तळागाळातील नेत्यांमध्ये तयारी सुरू झालेली आहे. मात्र या ठिकाणी जी मुख्य चर्चा जी आहे ती ठाकरे बंधूंमध्ये सुरू आहे. मात्र अद्याप ती जाहीर करण्यात आलेली नाहीये. मात्र वरच्या लेवलला ही चर्चा सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर जो निर्णय आहे तो घेतला जाईल. मात्र या भेटीनंतर जी युतीच्या चर्चा आहेत त्या चर्चांना वेग येताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर अवघ्या 2 ते 3 महिन्यांवरती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. तळागाळातील नेत्यांकडनं तयारी सुरू झालेली आहे. काही आढावा पक्षाकडून घेण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांनी तो आढावा घेतल्याचं पाहायला मिळतोय आणि काही ठिकाणी खरं तर स्थानिक गणित जुळवून आणणं फार महत्वाचं असतं. दादर असेल, माहीम असेल या भागामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचं प्राबल्य पाहायला मिळतं. मतदार वर्ग हा सुद्धा जास्त या ठिकाणी आहे त्यांचा. त्याचप्रमाणे स्थानिक नेते पदाधिकारी यांची इच्छा आकांक्षा आणि त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी गेल्या 5 ते 7 वर्षांपासून केलेली तयारी असेल, त्यांची कामं असेल, यामुळे त्या नेत्यांची समजूत काढणं या संदर्भातील अनेक मुद्दे या भेटीमध्ये खरं तर आधीच चर्चेला गेलेले आहेत. आज मात्र केवळ ही अनौपचारिक भेट म्हणजे ठाकरे कुटुंबाची भेट असणार आहे. यामध्ये राजकीय चर्चा होणार नाहीये. मात्र ही राजकीय चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून ही बंधूंच्या सोबत सुरू आहे. काही प्रमुख नेते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी आहेत. मात्र वेळ आल्यावरती या चर्चा उलगडल्या जातील असं सुद्धा अनेक वेळा सूचक वक्तव्य जे आहे ते ठाकरे बंधूंनी दोघांनाही अनेक सभा असेल, एकूणच भाषणं असेल आणि त्याचप्रमाणे पत्रकार परिषद असेल यामधून त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती वेळोवेळी सांगितलेली आहे. मात्र राजकीय चर्चा ही नक्कीच या भेटीमध्ये होणार नसली तरी राजकीय चर्चा या दोन्ही बंधूंमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यांची युती ही लवकरच यासाठी जाहीर करण्यात येईल. मात्र अशा प्रकारे जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे. नीलम जी, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी उद्धव ठाकरे आता सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. या आधीची आपण दृश्य पाहतोय ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आता उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवानिमित्त राज ठाकरे यांनी निमंत्रण दिलं होतं, फोन केला होता. स्वप्नील, आपण पाहतोय की अनेक प्रतिक्रिया युती संदर्भात येत होत्या. यावेळेस आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण जर ऐकली असेल तर त्यावेळेस ते म्हणत होते की लवकरच आता युतीचा जलवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल असं त्यांनी म्हटलं होतं. नक्कीच नीलम, या ठिकाणी लवकरच युतीचा जलवा पाहायला मिळेल असं सुद्धा वक्तव्य केलं होतं. त्याचप्रमाणे सरप्राईज हे खरं तर मराठी माणसांसाठी, ठाकरे प्रेमींसाठी आहे अशा प्रकारे सुद्धा
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषदांनी काही भाषणांमध्ये म्हणाले होते. त्याचप्रमाणे हे पहिलं सरप्राईज खरं तर ठाकरे बंधूंसाठी या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक सरप्राईज आहे असं राज ठाकरे सुद्धा म्हणाले होते. गणपती दरम्यान गणेशोत्सव दरम्यान हे सरप्राईज सगळ्यांना समजेल. हे सरप्राईज जे आहे हे ठाकरे बंधूंची भेट शिवतीर्थ या निवासस्थानी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा असे अनेक सरप्राईजेस जे आहेत, अनेक ज्या गोष्टी आहेत, खास गोष्टी उलगडल्या जातील आणि त्या ठाकरे बंधूंच्या जे ठाकरे बंधूंचे प्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत या गोष्टी आल्या जातील. मात्र एकूणच जसे हा निवडणुकींचा काळ जसा जवळ येईल तशा या गोष्टींमध्ये जे घडामोडी आहेत त्या गोष्टींमागच्या जे चर्चा आहेत त्या सुद्धा वेगाने आपल्याला पाहायला मिळतील. नीलम. जी स्वप्नील, आता आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. संजय राऊत या ठिकाणी कधी उपस्थित राहणार आहेत त्या संदर्भात काय माहिती मिळते? नीलम, नक्की संजय राऊत यांचा सुद्धा एक मोठा हात जे आहे हे ठाकरे बंधू एकत्र येण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा सुद्धा ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यामध्ये हात. मात्र हे दोन्ही जे नेते आहेत मनसेचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत, खरं तर हे दोन्ही नेते या ठिकाणी या ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे राज ठाकरे यांच्या घरी जेव्हा भेट झाली होती मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांच्या, मात्र त्यावेळेला तिथे संजय राऊत देखील उपस्थित होते, बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. मात्र या भेटीमध्ये अद्याप त्या दोन चेहऱ्यांना माध्यमांसमोर आल्याचं पाहायला मिळालं नाहीये. सकाळपासून हे खरं तर नेते हे मातोश्रीवरती आणि शिवसेना भवन किंवा एकूणच या ठिकाणी शिवतीर्थावरती या आवारात त्यांना पाहिलं नाही. मात्र हे दोन जे नेते आहेत ते कधी दाखल या ठिकाणी होणार याची सुद्धा चर्चा अनेकांमध्ये रंगलेली आहे. मात्र स्वतंत्र हे दोन नेते येऊन बाळा नांदगावकर असतील किंवा संजय राऊत असतील स्वतंत्र येऊन दर्शन घेतील असं देखील म्हटलं जात आहे. मात्र दिवसभरामध्ये सुद्धा संजय राऊत या ठिकाणी दाखल होतील असं सुद्धा म्हटलं जात आहे. जी आपण पाहतोय गेल्या 10 मिनिटांपासून उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित आहेत आणि आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनेक राजकीय मंडळी सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी येणार असल्याची माहिती सध्या समोर येते. 1.5 दिवसांचा बाप्पा राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झालेला आहे आणि आता बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेत. अनेक राजकीय नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती सध्या समोर येते. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात चर्चा होत होती. मात्र आता या भेटीनंतर पुन्हा एकदा या चर्चेला वेग आलेला आहे, जोर आलेला आहे. थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे यांची आणि राज ठाकरे यांची एकत्रित काही फोटोज हे समोर येण्याची शक्यता, काही व्हिडिओज आता समोर येतील, माध्यमांसमोर येतील. गेल्या 10 मिनिटांपासून आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्यामध्ये भेट झालेली आहे, चर्चा होतीये. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव या ठिकाणाहून अधिकची माहिती आपल्याला देतात. स्वप्नील, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी जाणार की नाही यावर चर्चा होत होती. मात्र जर आधी आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे दाखल झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे जाणार किंवा नाही जाणार यावर चर्चा रंगत होती. मात्र आता या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला आता पाहायला मिळतंय. निलम, नक्की या चर्चेला पूर्णविराम मिळालेला आहे. ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे. ठाकरे बंधूंची भेट ही मातोश्रीवरती झाली, त्यानंतर आता शिवतीर्थ या ठिकाणी सुद्धा झालेली आहे. मात्र आता जी खरी चर्चा जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येऊन पुढची रणनीती नक्की ठाकरे बंधूंची काय असणार या संदर्भातील आता खरी चर्चा ही सुरू होईल. मात्र भेटीची जी सर्वांना उत्कंठा लागून राहिली होती ती आता पूर्ण झालेली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्त या ठाकरे बंधूंची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट झालेली आहे. दर्शन या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं आहे. काही कौटुंबिक चर्चा सुद्धा आता या ठाकरे बंधूंच्या कुटुंबांमध्ये सुरू आहे आणि एकूणच शिवतीर्थ निवासस्थान हे खरं तर नवीन बांधण्यात आलेलं आहे आणि नव्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पहिल्यांदा येतात. त्यामुळे या घराची सफर सुद्धा उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याकडून घडवण्यात येते. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये मराठी परंपरा असेल, एकूणच ठाकरे शैली असेल याचा सुद्धा जतन या वास्तूमध्ये करण्यात आलेले आहे. त्याचं सुद्धा या ठिकाणी सफर उद्धव ठाकरे यांना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही आठवणींचा उजाळा सुद्धा ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण या ठिकाणी दोन्ही बंधूंना एकत्र आणण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करणारे चंदू मामा सुद्धा
दाखल या मातोश्री शिवतीर्थ या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळतात आणि काही सिने कलाकार सुद्धा आहेत. त्यामुळे नक्की काय चर्चा होते ही सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली आहे. मात्र काही कौटुंबिक क्षण हे आता या शिवतीर्थ निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळतात. या कौटुंबिक चर्चा सुद्धा या शिवतीर्थ निवासस्थानात पाहायला मिळतात. त्यामुळे लवकरच या ठिकाणी उद्धव ठाकरे बाहेर आल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. नीलम जी आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले आहेत. नेमक्या या भेटी दरम्यान कशावर चर्चा सुरू आहे याची सर्वांना आता उत्सुकता लागलेली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी दरम्यान काही चर्चा होते का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसांचा बाप्पा विराजमान झालाय. अनेक नेते मंडळी आज दिवसभर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी दर्शनासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत. तर अनेक सिने कलाकार सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी येणार असल्याची माहिती सध्या समोर येते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बाप्पाच्या दर्शनासाठी फोन करून निमंत्रण दिलं होतं आणि आता उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेत. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आहेत. काही कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. स्नेहभोजन कार्यक्रम असेल. आता थोड्याच वेळात या ठिकाणी अनेक नेते मंडळी सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. सिने कलाकार सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी दाखल होतील. राज ठाकरे यांनी आपल्या घरी 1.5 दिवसांचा बाप्पा विराजमान झाल्यानंतर सर्वांनाच फोन करून या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. मात्र आता कोणकोणते नेते मंडळी या ठिकाणी आता उपस्थित राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर निमंत्रण दिल्यानंतर ते स्वतः सहकुटुंब या ठिकाणी दाखल झालेत. याआधी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर त्यांचे मनभेद असतील हे सर्व दूर झालेले आहेत आणि आता लवकरच हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर युती संदर्भात चर्चेला वेग आला, जोर आला आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे हे दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा या युतीच्या चर्चेला आता जोर आलेला पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.